दिवाळीचा सोनेरी सण आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त, त्यातच सोन्याच्या भावात तब्बल 3,000हून अधिक रुपयांची झपाट्याने झालेली वाढ यामुळे ग्राहकांचं बजेट कोलमडलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 3,300 रुपयांची वाढ झाली आहे। काल सायंकाळी सोन्याचे दर 2,300 रुपयांनी वाढले होते, तर आज सकाळी आणखी 1,000 रुपयांची वाढ सोन्याच्या दरात झाली आहे। त्यामुळे GSTसह सोन्याचे दर 1,34,415 रुपयांवर पोचले आहे। दुसरीकडे चांदीचे दर मात्र स्थिर असून त्यात कोणताही मोठा चढउतार दिसून आलेला नाही। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने आज सकाळपासूनच जळगावच्या सुवर्ण बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सराफ दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। दुकानदार सांगतात की भाव वाढले असले तरी शुभ मुहूर्त असल्याने सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते, त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे। असं जर तुम्ही पाहिलं मागच्या वर्षापेक्षा जवळपास सोन्याचं 60% वाढ झालेली आहे। याच टाइमवर पाहिलं मागच्या वर्षी मागच्या दिवाळीला लक्ष्मीपूजनला जवळपास 85,000 भाव होता आणि आज तुम्ही पाहिला जवळपास 1,34,500 भाव आहे। मग जवळपास सोनं 60% वाढलेलं आहे, ते चांदी सुद्धा 70% वाढलेली आहे। माझं ग्राहकांना एवढीच विनंती आहे की सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणजे आता सोनं आणि चांदी आहे। तुम्ही पाहिलं असेल जवळपास सोन्यामध्ये 60% आणि चांदीमध्ये 70% रिटर्न भेटलेला आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या भावात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे। व्यापाऱ्यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलर रुपया दरातील बदल, डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवलेले टॅरिफ रेट यामुळे सोन्याच्या भावात वाढ होत आहे। व्यापाऱ्यांचा अंदाज असा आहे की येत्या काळात लग्नसराई आणि इतर सण लक्षात घेता सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे।